पुण्यामध्ये भाजपच्या महेश लांडगे आणि अजित पवारांमध्ये चांगलीच जुंपली आहे। तुम्ही करेक्ट कार्यक्रम करता, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का? भाजपच्या महेश लांडगेंनी अजित पवारांना हा सवाल केलाय। आमच्याशी लढाईची भाषा करायची नाही असंही महेश लांडगे म्हणाले। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीवरून महायुती सरकारमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळतो। स्थानिक आमदार सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर धरणाऱ्या अजित पवारांच्या विरोधात महेश लांडगेंनी दंड थोपटली। 70,000 कोटींच्या घोटाळ्यावरून मोदीजी बोलले की अजितदादा लगेच भाजपत असं म्हणत महेश लांडगेंनी थेट निशाणा साधलाय। काही लोकांच्या प्रॉपर्टी कशामुळे वाढल्या, असा काय चमत्कार घडला, असं काय त्यांनी कामं करून दाखवली, असे काय त्यांची इंडस्ट्री आहे की आज एक कोट्याधीश चे मालक हे झालेले आहेत। आता सत्तेची मस्ती, नशा आणि माज झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडतायत। 70,000 कोटीचं जेव्हा मोदी साहेब बोलले 70,000 कोटीचा घोटाळा 100% सजा होणार, संध्याकाळी तर भाजपमध्ये आम्हाला लागले सांगायला गुंडगिरी गुंडगिरी गुंडगिरी। अरे तुमच्या गुंडगिरीमुळे ज्या शहराची वाताहत झालती। मी ठरवलं तर एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करतो की अजित पवारांच्या वक्तव्यानंतर महेश लांडगेंनी पलटवार करत इशारा दिलाय। ह्या सगळ्या शिलेदारांना तुम्ही निवडून द्या, मी इथली दादागिरी गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या मी मोडून दाखवीन। मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी। एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही, पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही। गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? बांगड्या भरल्या नाहीत म्हणजे कुठेतरी महिलांचा अपमान हे महेश लांडगे करतात असं आम्हाला वाटतं। तर रोहित पवारांनी KGF चित्रपटाचा उल्लेख करत नाव न घेता आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांचा गरुडा असा उल्लेख केलाय। सर्वसामान्य लोकांची बाजू मांडली। गुंडागर्दी असेल तर ती आपल्याला संपवायची, मक्तेदारी असेल तर ती संपवायची। आजच्या या परिस्थितीमध्ये, या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये रॉकी भाई या भागाचा जर कोण असेल जो सर्वसामान्य लोकांची बाजू घेतो तो म्हणजे आपले अजित दादा। अहो या भागामध्ये 2 गरुड आहेत, एक दाढीवाला गरुडा आणि एक बिना दाढीवाला गरुडा। इथं हे 2 गरुडा, एक दाढीवाला बिना दाढीवाला, अशाच पद्धतीने महानगरपालिकेचा स्वतःची मालमत्ता आहे असं त्या ठिकाणी तो समज